दरम्यानच राज्य सरकारचे मोठे निर्णय. आता सरकारने एक नाही तर 3 मोठे निर्णय जाहीर केले. बघा, बहिणीला वाटत पण नव्हतं की असा मोठा निर्णय राज्य सरकार घेईल. मुख्यमंत्र्यांनी लाडकी बहीण योजनेबाबत आतापर्यंतचा सर्वात मोठा निर्णय घेतलेला आहे. म्हणजेच की आतापर्यंत एवढी मोठी रक्कम कधीच दिली नव्हती. ती रक्कम सरकार डायरेक्ट देत आहे. आता नोव्हेंबरचा हप्ता मिळाला, डिसेंबरचा वाटप सुरू झालेला आहे आणि पूर्ण होताच आता लगेच जानेवारीचे पण पैसे खात्यात येतील. का तर मकर संक्रांतीच्या सणामुळे आम्ही सर्व बहिणीला पैसे देण्याचा निर्णय घेतलाय असं देखील राज्य सरकारने सांगितलं आहे. पण बघा, आता येणारे पैसे सर्वात आधी कोणत्या 14 जिल्ह्यात येत आहेत, कोणत्या 8 बँकेत सर्वात आधी जमा होणार आहेत, ती पण यादी आलेली आहे. जर या 14 जिल्ह्यांच्या यादीत तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल तरच तुम्हाला जानेवारीच्या हप्त्याचे पैसे मिळतील. जर या 14 जिल्ह्यांच्या यादीत तुमच्या जिल्ह्याचं नाव नसेल तर मग जानेवारीचा हप्ता तुम्हाला खूप उशिरा मिळेल. फक्त भेटले तर डिसेंबरचेच मिळू शकतात. मग आता नेमके पैसे कोणत्या 14 जिल्ह्यात सर्वात आधी भेटणार आहेत त्याची पण यादी तुम्हाला दाखवत आहे. त्यासाठी आता फक्त शेवटपर्यंत व्हिडिओ बघा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आत्ताच आपलं चॅनल सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल वरती टाका. तर चला पाहूयात. बघा, आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत राज्य सरकारने मोठा दिलासा देणारा निर्णय घेतलेला आहे. प्रत्येक लाडक्या बहिणीच्या बँक खात्यावरती पूर्ण पैसे आम्ही वाटप करणार आहोत असं म्हणणं राज्य सरकारचं आहे. बघा, आता नोव्हेंबरचा हप्ता दिला, आता डिसेंबरचा हप्ता वाटप सुरू आहे. ज्यांना भेटला नसेल त्यांना आज भेटून जाईल. पण जानेवारीचा हप्ता सरकारने आता देण्यास सुरू केलेला नाही. कारण की ज्या बहिणींनी सरकारने सांगितलेली ही 2 कामे केली असतील त्यांच्याच खात्यात आता जानेवारी पासूनचे हप्ते जमा केले जाणार आहेत. जर मुख्यमंत्र्यांनी सांगितलेली ही 2 कामे पुढच्या 3 दिवसाच्या आत केली नाही तर तुम्हाला जानेवारीचा हप्ता मिळायचा नाही, फक्त डिसेंबरचाच हप्ता मिळेल. मग सरकार जे संक्रांतीमुळे 3000 रुपये देणार आहे ते 3000 रुपये तुम्हाला भेटणार नाहीत. जर हे पाहिजे असेल तर मुख्यमंत्र्यांनी सांगितलेली 2 कामे पुढच्या 3 दिवसाच्या आत करावीच लागतील, तरच तुम्हाला जानेवारीचा हप्ता भेटेल आणि डिसेंबरचा आला नसेल तर डिसेंबरचा भेटेल. पण आता मुख्यमंत्री म्हटले की जानेवारी पासूनचे हप्ते जर मिळवायचे असतील तर ही 2 कामे करणं आवश्यक आहे. जर ही कामे केली नाही तर तुमचं नाव योजनेतून काढलं जाणार असून तुमचा एक हप्ताच बंद होणार नाही तर तुमचं डायरेक्ट योजनेतून नाव काढलं जाईल आणि तुमची योजना देखील बंद केली जाऊ शकते. त्यामुळे ही 2 कामे आता अर्जंट करून घ्या. म्हणजे डिसेंबरचा हप्ता आज पूर्ण जमा झाल्यानंतर लगेच जानेवारीचा हप्ता पण तुम्हाला 1500 रुपये पूर्ण तुमच्या बँक खात्यात मिळेल. जर ही 2 कामे केली नाही तर मग तुम्हाला डिसेंबरचा हप्ता मिळाला नसेल तर डिसेंबरचा पण मिळायचा नाही आणि जानेवारीचा पण हप्ता तुमच्या बँक खात्यात यायचा नाही. कारण जानेवारीचा आता हप्ता मिळवायचा असेल तर ही 2 कामे करायचीच आहेत. मग आता कोणती 2 कामे करायची ती माहिती तुम्हाला पुढे दाखवतो. पण आता सरकार जे पैसे वाटप करत आहे डिसेंबर जानेवारीचे आता जे 1,500 रुपये तुम्हाला देत आहे म्हणजे त्यातील डिसेंबर हप्ता सुरू आहे. आता जानेवारीचा लगेच सुरू करण्यात येणार आहे. तर बघा, हे पैसे आता सर्वात आधी या 14 जिल्ह्यातच जमा होणार आहेत. जानेवारीचा हप्ता या 14 जिल्ह्यातच सर्वात आधी येईल आणि डिसेंबरचे पैसे पण. बघा, आता या 14 जिल्ह्यांची यादी तुमच्या जिल्ह्याचं नाव आहे का? जर तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल तर डिसेंबरचा हप्ता भेटल्यानंतर जानेवारीचा पण हप्ता लगेच तुमच्या बँक खात्यात जमा होईल आणि तुम्हाला असे 3000 रुपये मिळतील. तर चला, आता पैसे वाटप होणारे नेमके कोणते जिल्हे आहेत आणि कोणत्या 8 बँक आहेत की त्या ठिकाणी सरकार सर्वात आधी पैसे वाटप करणार आहे ती यादी या ठिकाणी आपण जाणून घेऊयात. बघा, आता या ठिकाणी जर विचार केला तर मोठ्या प्रमाणामध्ये राज्य सरकारची महत्त्वाकांक्षी आणि दिलासा देणारे निर्णय आपल्याला बघायला मिळत आहेत. आलेल्या माहितीनुसार राज्य सरकारचा मोठा निर्णय झाला असून मकर संक्रांतीमुळे मोठी खुशखबर आली आहे. सर्वांच्या खात्यात पैसे येणार आहेत. बघा, मेसेज चेक करा, डायरेक्ट पैसे जमा झाल्याचा मेसेज येत आहे. सरकारने सांगितलंय आता डिसेंबरचा हप्ता जमा झाला, जानेवारीचा पण जमा होईल. पण 3 दिवसाच्या आत ही कामे करून घ्या. आजच वाटलंच तर करा म्हणजे जानेवारीचा हप्ता लगेच तुमच्या बँक खात्यात 1500 रुपये जमा होऊन जाईल. जर ही कामे केली नाही तर हप्ता भेटणार नाही. कारण की सरकारला लगेच तिकडे वरती कळणार आहे की या बहिणींनी ही कामे केलीत का नाही. ज्यांनी केली असतील त्यांचं लगेच नाव यादीत घेतलं जाईल आणि जानेवारीचे पण लगेच 1500 रुपये टाकले जातील. असे तुम्हाला डिसेंबर जानेवारीचे 3000 रुपये पूर्ण तुमच्या बँक खात्यात मिळतील आणि एक मोठा दिलासा राज्य सरकारच्या माध्यमातून तुम्हाला नक्कीच मिळू शकतो असं देखील आपण म्हटलं तरी काहीच हरकत नाही. तर चला, आता पैसे वाटप होणारे नेमके कोणते जिल्हे आहेत, कोणत्या जिल्ह्यातून सरकार पैसे वाटप सर्वात आधी करत आहे अशा जिल्ह्यांची यादी दाखवतो. यादी बघण्यासाठी मात्र शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. जर तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल तर तुम्हाला आज मोठा दिलासा मिळेल. कारण की पूर्ण पैसे बँक खात्यात जमा होऊन जातील. सरकार काय आता छोटी मोठी रक्कम देत नाही, डायरेक्ट 2 हप्त्याचे 3000 रुपये टप्प्याने आता डिसेंबरचा हप्ता आज पूर्ण सर्वांनाच वाटप केला जाणार आहे. जर या 14 जिल्ह्यांच्या यादीत तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल तर आजच्या आज डिसेंबरचे पैसे जर आले नसतील तर मिळूनच जातील आणि जानेवारीचे पण लगेच 1500 रुपये मिळून जातील. पण बघा, या जिल्ह्यांच्या यादीत तुमच्या जिल्ह्याचं नाव असणं गरजेचं आहे. तर चला, मग आता नेमके कोणते जिल्हे आहेत ते आपण पाहूयात.
बघा आता राज्य सरकारच्या माध्यमातून ही खूपच मोठी घोषणा झाली असून आज प्रत्येक बहिणीच्या बँक खात्यावरती पूर्ण मकर संक्रांती निमित्त पैसे वाटपाचं काम आपल्याला बघायला मिळत आहे आणि मकर संक्रांतीचा सण सर्वांचाच आता आनंदी जात आहे असं देखील आपण म्हणू शकतो। या ठिकाणी बघा सरकारच्या माध्यमातून निर्णय जाहीर झाला। काळजी करण्यासारखं कारण नसून आता पैसे देण्यासाठी 3 नवीन याद्या आम्ही जाहीर केल्या आहेत असं सरकारने सांगितलं आहे। सरकारने सांगितलं की यादीमध्ये तुमचा जिल्हा असेल तर किंवा तुमचं जे खातं बँकेमध्ये ज्या बँकेत तुम्ही खातं खोललंय त्या बँकेचं नाव जरी यादीत असेल तर डायरेक्ट तुम्हाला डिसेंबर जानेवारीचा हप्ता भेटणारच आहे आणि हे पूर्ण पैसे तुमच्या बँक खात्यात आम्ही डीबीटीतून देणार आहोत। म्हणजेच की आता अशी प्रक्रिया आम्ही सुरू केली आहे की त्या प्रक्रियेच्या माध्यमातून डीबीटी अंतर्गत पूर्ण पैसे जमा होतील। ज्यांना आज मिळणार नाहीत त्यांना उद्या दुपारपर्यंत का होईना पूर्ण पैसे मिळून जातील असं स्पष्ट म्हणणं सरकारचं आहे आणि सरकारने स्पष्टपणे ही माहिती दिलेली आहे। तर बघा आता राज्य सरकारने दिलेल्या माहितीनुसार सर्वात मोठी आणि दिलासा देणारी घोषणा आता करण्यात आली। इथे सांगण्यात आलेलं आहे की 1,500 हजार रुपयांप्रमाणे आता 3,000 हजार रुपयांची अशी रक्कम पूर्णची पूर्ण दिली जाईल। यामुळे सर्वांना एक मोठा दिलासा मिळणार आहे आणि आर्थिक रक्कम ही पूर्ण आम्ही वाटप करत आहोत असं देखील सरकारने सांगितलं असून टोटल रक्कम डीबीटी अंतर्गत 3,000 रुपये अशी तुम्हाला मिळून जाईल आणि हे सर्व पैसे तुमच्या बँक खात्यात येतील। बघा आता यादी आलेली आहे। यादीमध्ये आता नेमके कोणते जिल्हे आहेत ते तुम्हाला दाखवतो। जर यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल कारण हे पैसे सर्वात आधी या 14 जिल्ह्यात जमा होणार आहेत आणि या 14 जिल्ह्यात नेमके कोणते जिल्हे आहेत ते तुम्हाला आता यादीच वाचून दाखवतो। लक्ष देऊन बघा म्हणजे तुम्हाला कळेल की आपल्या जिल्ह्याचं नाव आहे का नाही। जर तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल तर आता 3,000 रुपये डायरेक्ट येऊन जातील। तर चला 3,000 रुपये मिळणारे कोणते जिल्हे आहेत ती लिस्ट तुम्हाला वाचून दाखवतो। बघा या ठिकाणी आता सविस्तर लिस्ट बघायला मिळत आहे। पहिला जिल्हा या ठिकाणी आहे नांदेड जिल्हा। बघा आता नांदेड जिल्ह्यातील प्रत्येक लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात डीबीटी अंतर्गत 3,000 रुपयांचं वितरण पूर्ण केलं जाणार आहे। जसे पूर्ण 3,000 रुपये जमा होतील तसा सर्व बहिणीला एक दिलासाच मिळणार आहे। नांदेड जिल्ह्याचं नाव पण यादीत आलं असल्यामुळे सर्व नांदेड जिल्ह्यातील बहिणी आता खुश झाल्या आहेत। बघा हे 3,000 रुपये डीबीटी अंतर्गत म्हणजेच की डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर या माध्यमातून पूर्ण सर्व बहिणीच्या बँक खात्यावरती देण्यात येणार आहेत आणि यामुळे प्रत्येक बहिणी आता खुश होणार आहेत आणि प्रत्येक बहिणीला एक मोठा दिलासा राज्य सरकारच्या माध्यमातून मिळणार आहे असं देखील आपण म्हणू शकतो। बघा आता नांदेड जिल्ह्याचं नाव आहे नांदेड जिल्ह्यात डिसेंबरचे 1,500 वाटप सुरू आहेत। आज ज्यांना मिळाले नसतील त्यांना आज मिळून जातील। रात्रीपर्यंत पूर्ण वाटप होऊन जाईल। त्यानंतर लगेच आता जानेवारीचे 1,500 रुपये या नांदेड जिल्ह्यातील बहिणीला देण्यात येणार आहेत। पण एक गोष्ट लक्षात ठेवा जानेवारीचा हप्ता आता जो सरकार देत आहे तो काय सर्वांना मिळणार नाही। आता जानेवारी पासूनचे सर्व पुढचे हप्ते जर तुम्हाला पाहिजे असतील तर मुख्यमंत्र्यांनी सांगितलेली 2 कामे आता पुढच्या 3 दिवसाच्या आत करा। 3च दिवस शिल्लक राहिलेले आहेत। जर पुढच्या 3 दिवसाच्या आत ही 2 कामे तुम्ही केली नाही तर जानेवारीचा हप्ता तुमच्या बँक खात्यात जमा पण होणार नाही। त्यामुळे तुम्हाला मोठी अडचण होऊ शकते आणि जे सरकार मकर संक्रांतीमुळे मोठी रक्कम तुमच्या बँक खात्यात देत आहे ती रक्कम काय तुम्हाला मिळायची नाही। त्यामुळे कोणती 2 कामे करायची ती माहिती तुम्हाला पुढच्या 2 मिनिटात लगेच दाखवणार आहे। त्यासाठी फक्त शेवटपर्यंत व्हिडिओ पाहत चला। त्यापूर्वी आता अजून कोणत्या जिल्ह्यात पैसे वाटप होत आहेत पुढच्या जिल्ह्यांची यादी दाखवतो। बघा पैसे वाटप होणारा जिल्हा परभणी पण आहे। आता या जिल्ह्यात पण डीबीटी अंतर्गत आता डिसेंबरचे 1,500 आणि जानेवारीचे 1,500 रुपये टाकण्यात येणार आहेत। पण बघा एक गोष्ट लक्षात घ्या जानेवारीचा हप्ता आता वाटप सुरू झाला नाही। जरी काही फेक बातम्या आल्या असतील काही बातम्या असतील त्यामध्ये सांगण्यात आलं असेल की जानेवारीचे 1,500 रुपये वाटप सुरू झालेले आहेत तसं काही झालेलं नाही। आता फक्त डिसेंबरचे 1,500 रुपये सुरू आहेत पण जानेवारीचे पण वाटप होणारच आहेत। असं नाही की जानेवारीला उशीर होईल लगेच जानेवारीचा हप्ता पण सरकार सुरू करणार आहे। पण ते हप्ता मिळवण्यासाठी 2 कामे करणं आवश्यक आहे। कोणती 2 कामे करायची ती माहिती तर पुढे दाखवतोच। इकडे बघा आता 1,500 रुपये असे टोटल 3,000 रुपये सरकार याच महिन्यात तुमच्या खात्यात देणार आहे। कारण की चंद्रशेखर बावनकुळे मंत्री यांनी काय माहिती दिली ती पण दाखवतो। त्यांनी काय सांगितलंय 3,000 रुपये जमा होणार की मकर संक्रांतीमुळे बहिणीच्या खात्यात 3 हप्त्याचे 4,500 रुपये येणार। म्हणजेच की डिसेंबर जानेवारी आणि फेब्रुवारी या 3 हप्त्याचे 4,500 रुपये सरकार एकदम देत आहे का त्याबाबतची देखील काय माहिती आहे सर्व काय सांगण्यात आलेली आहे। आता ती पण माहिती दाखवतो। तर चला आता ती माहिती जाणून घेऊयात म्हणजे तुम्हाला कळेल जानेवारीचा हप्ता कधी येईल आज येईल की उद्या येईल आणि फेब्रुवारीचे पण लगेच 1,500 रुपये सरकार सणानिमित्त देणार आहे का ती पण माहिती लगेच कळेल। कारण की सरकारची आतापर्यंतची सर्वात मोठी घोषणा झालेल्या आणि यामुळे सर्वच लाडक्या बहिणींना माता भगिनींना दिलासा मिळणार आहे असं देखील एकनाथ शिंदे म्हटलेले आहे। तर चला आता सविस्तर पैसे वाटपाच्या याद्या आपण बघूयात। आता मात्र राहिलेला व्हिडिओ जे कोणी शेवटपर्यंत बघतील त्यांचा खूप मोठा फायदा होणार आहे। तर चला पाहूयात।
बघा या ठिकाणी सविस्तर अशी माहिती आलेली आहे. बघा मकर संक्रांतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा, तिळगुळ घ्या, गोड बोला असं देखील सरकारचं म्हणणं आहे आणि सरकारच्या माध्यमातून एक पोस्ट पण टाकण्यात आली. बघा संक्रमण नव्या पर्वाचे, संक्रमण नव्या विचारांचे आणि संक्रमण नव्या परिवर्तनाचे असं देखील मुख्यमंत्री फडणवीसांच्या माध्यमातून त्यांनी ही पोस्ट शेअर केली आहे आणि त्यांनी सांगितलं आहे की आता सर्वांना शुभेच्छा. पण बघा आता ही पोस्ट तर शेअर केली, पण बहिणींनो मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून एक आनंदाची बातमी पण आली. बहिणींना आता 3,000 रुपये मिळणारच आहेत. म्हणजे नोव्हेंबरचे 1,500 भेटले आणि डिसेंबरचे 1,500 असे टोटल 3,000 रुपये मिळत आहेत आणि जानेवारीचे वेगळेच आता 1,500 वाटप होणार आहेत. बघा या पोस्टमध्ये सविस्तर अशी माहिती आहे. पण फडणवीस यांनी शेअर केलेल्या पोस्टमध्ये बहिणींना असे 3,000 रुपये मिळणार हे लिहिलेलं नव्हतं. हे स्वतः आपण वैयक्तिक लिहिलेलं आहे, कारण की नोव्हेंबर डिसेंबरचे असे टोटल 3,000 रुपये होतात असं सांगण्यासाठी आपण इथे वरती लिहिलेलं आहे. फडणवीस यांनी जी पोस्ट शेअर केली म्हणजे जे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत त्यांनी काय सांगितलं आहे की त्यांनी दिलेल्या माहितीनुसार योजना सुरू राहील. योजना तर सुरू राहणारच आहे. त्यानंतर त्यांनी सांगितलं आहे की लवकरच योग्य तो निर्णय घेऊन 2,100 रुपये करू असं ते बऱ्याच वेळेस पत्रकारांना सांगितले आहे. त्यामुळे आता कोणत्याही क्षणी तुम्हाला डायरेक्ट 2,100 रुपयांचा लाभ देखील सुरू होऊ शकतो. म्हणजेच की मुख्यमंत्री यांच्या माध्यमातून ही रक्कम डायरेक्ट डीबीटी अंतर्गत पूर्ण तुमच्या बँक खात्यात टाकली पण जाऊ शकते. त्यामुळे तुम्हाला कसलीच काळजी करायची नाही आणि कोणतीच चिंता देखील करत बसण्याची गरज पडणार नाही. तर चला आता पैसे वाटप होणारे पुढचे जिल्हे कोणते आहेत, सरकारने काय सांगितलंय, आज किती रुपये येणार, उद्या किती रुपये येणार ते आपण पाहू. बघा आता सविस्तर माहिती आलेली आहे. 14 जिल्हे आणि 8 बँकेत सर्वात आधी पैसे तर जमा होणार आहेत. तसं तर सर्व जिल्ह्यात पैसे मिळतील, पण काही जिल्हे अंदाजित असं असतं की त्या जिल्ह्यात सर्वात आधी पैसे येत असतात. बघा येऊ शकतात. या ठिकाणी बघा आता सध्या स्थितीला जर विचार केला तर चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितलं की लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात संक्रांतीच्या पर्वानिमित्त 2 हप्त्यांचे 3,000 रुपये पूर्ण आता जमा केले जाणार, म्हणजे जमा करणार असं त्यांनी सांगितलं आहे. आणि त्यांनी काँग्रेसच्या विकृत कृतीचा निषेध केला आहे. म्हणजेच की काँग्रेसकडून सांगण्यात आलं होतं की लाडक्या बहिणीला जे आहे ते कोणता तरी जानेवारीचा हप्ता लगेच देऊ नये, आचारसंहितेचं पालन करावं. म्हणजे त्यांनी पण एक अशी माहिती दिली की फक्त त्यांचं असं म्हणणं होतं की आचारसंहितेचं पालन व्हावं. म्हणजे आचारसंहितेत असं नसतं की आचारसंहितेमध्ये लगेच पैसे द्यावे, कारण की हे आचारसंहितेचं उल्लंघन मानलं जातं असं देखील त्यांचं एक म्हणणं आहे. आणि त्यांना उत्तर देताना एक चंद्रशेखर बावनकुळे सांगितले, ते म्हटले की काँग्रेसच्या विकृत कृतीचा आम्ही निषेध करतो असं चंद्रशेखर बावनकुळे म्हटले. अशा प्रकारचे आपल्याला काल थोडेसे त्यांचं काय म्हणणं काँग्रेसचं आणि भाजपचे काही नेते असतील यांचं अशा प्रकारचं म्हणणं संवाद आपल्याला बघायला मिळाला. पण ते बाकीचं जाऊ द्या. आता आपण पैसे कसे येणार, डीबीटीतून येणार की आज येणार की पैसे उद्या येणार, आता सर्व आपण जाणून घेऊयात. बघा आता लाडक्या बहिणीच्या बँक खात्यावरती डायरेक्ट संक्रांतीचा या पर्वावरती, म्हणजेच की आता संक्रांतीचा शुभ मुहूर्त आहे आणि या 2026 वर्षातील पहिला सण हा जानेवारी मधील आपल्याला संक्रांतीचा बघायला मिळत आहे. आणि याच संक्रांतीच्या सणामध्ये सर्व लाडक्या बहिणीला एक मोठा दिलासा आता राज्य सरकारकडून मिळत आहे. एकनाथ शिंदे साहेब म्हटले की लाडक्या बहिणींनो जरी हप्ता द्यायला उशीर झाला असला तरी काळजी करू नका, आता डायरेक्ट 3,000 रुपये आम्ही देत आहोत. आता जानेवारीचा पण हप्ता कोणत्या क्षणी सुरू होणार आहे आणि जानेवारीचे पण तुम्हाला 1,500 रुपये पूर्ण मिळून जाणार आहेत असं देखील सरकारचं म्हणणं आहे. आणि हे पैसे पूर्ण डीबीटी अंतर्गत तुमच्या बँक खात्यात आम्ही टाकणार असून कोणतीच लाडकी बहीण नाराज करणार नाहीत आणि कोणतीच बहीण नाराज राहणार पण नाही असं देखील आमचं म्हणणं आहे, असं देखील आता सरकारने सांगितलंय. त्यामुळे काळजी करणं आणि चिंता करणं लाडक्या बहिणींना सोडून द्या. आतापर्यंतचा सर्वात मोठा दिलासा देणारा आणि आनंदाचा निर्णय सरकारने जाहीर केलेला आहे. यामुळे प्रत्येक लाडकी बहीण आता खुश झाली असून प्रत्येक बहिणीच्या बँक खात्यावर डीबीटी अंतर्गत पूर्णची पूर्ण पैसे जमा होणार आहेत. आतापर्यंत ही मोठी घोषणा म्हटलं तरी काय हरकत नाही. असा कधीच निर्णय आतापर्यंत झाला नव्हता. तो निर्णय राज्य सरकारने आता घेऊन ठेवलेला आहे. त्यामुळे तुम्हाला काळजी करायची नाही, चिंता करायची नाही, अशा प्रकारचा निर्णय सरकारने घेऊन ठेवला आहे. तर चला आता पैसे वाटप होणारे कोणते जिल्हे आहेत त्या जिल्ह्यांची तुम्हाला यादी दाखवतो. जर यादीत आता तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल तर लगेच डायरेक्ट तुम्हाला डीबीटी अंतर्गत 3,000 रुपये हप्त्याची रक्कम मिळून जाईल. त्यामुळे तुम्ही काळजी करू नका. बघा आता 3,000 रुपये मिळणारे कोणते जिल्हे आहेत लक्ष देऊन बघा. आपल्या जिल्ह्याचं नाव आहे का त्यामध्ये, आपण ज्या बँकेत खातं खोललंय त्या बँकेचं नाव आहे का, कारण की सरकार फक्त 8 बँकेत सर्वात आधी पैसे देणार आहे. ती यादी देखील आलेली आहे. तर चला पाहूयात.
बघा आता आलेल्या माहितीनुसार खऱ्या अर्थाने मकर संक्रांतीचा सण गोडच झालाय. सरकार म्हटलं की आता छोट्या मोठ्या सणाचा सध्यास्थितीला खर्च असेल तो लाडक्या बहिणींना आता स्वतःहून करता येईल. त्यामुळेच आम्ही अशी योजना लाडकी बहीण योजना काढलेली आहे. प्रत्येक सणाला लाडक्या बहिणीला आता इतरांना पैसे मागायची गरज पडत होती, पण आता लाडक्या बहिणी बऱ्याच काही वस्तू स्वतःहून घेऊ शकतात आणि आता सध्यास्थितीला मोठ्या प्रमाणामध्ये या कारणामुळे काय होतं, चलन मिळतं आणि जे व्यावसायिक असतात त्यांना देखील मोठ्या प्रमाणामध्ये त्यांचा व्यापार चालतो आणि यामुळे एक महाराष्ट्र राज्याला देखील आर्थिक गती मिळते असं म्हणणं सरकारचं आहे. म्हणजे बघा, जी खरेदी कमी प्रमाणात व्हायची ती खरेदी आता वाढू लागलेली आहे. पैशाचं चलन जे आहे आता वाढू लागलेलं आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांचा धंदा वाढला तर महाराष्ट्रासाठी ते अधिक फायद्याचं ठरतं. महाराष्ट्रामध्ये एक मोठ्या फायद्याची सुविधा आता आपण म्हटलं तरी काय हरकत नाही असं स्पष्ट सरकारचं म्हणणं आहे. त्यामुळे असं कोणी म्हणू नका की लाडकी बहीण योजना सुरू आहे, फुकट पैसे दिल्याने महाराष्ट्रामध्ये आता जे आहे ते आर्थिक स्थिती कमी होऊ शकते, उलट आर्थिक स्थितीला फायदा होऊ शकतो असं सरकारचं म्हणणं आहे. त्यामुळे आता सरकारने देखील योजना सुरू ठेवण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि ही योजना पुढे देखील सुरू राहील असं एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टपणे सांगितलं आहे. त्यामुळे प्रत्येक लाडकी बहीण आता खुश झालेली आहे. तर चला बघा, पैसे वाटपाच्या यादीतील पुढचा जिल्हा सातारा जिल्हा आहे. या जिल्ह्यातील प्रत्येक बहिणीच्या बँक खात्यात डीबीटी अंतर्गत पूर्ण पैसे जमा होणार असून डायरेक्ट टोटल बँक खात्यात आता हे पैसे जमा होणार आहेत आणि डीबीटी अंतर्गत पूर्ण रक्कम तुमच्या बँक खात्यात 1,500 रुपये म्हणजेच की 2 हप्त्याचे 3,000 रुपये पूर्ण जमा होऊन जाणार आहेत. ज्यांना पैसे मिळाले नसतील त्यांना आज 100% मिळतील. जर आज मिळाले नाही तरी उद्या परवापर्यंत मिळतील. त्यामुळे काळजी करू नका, त्यामुळे चिंता करू नका असा निर्णय सरकारने घेतलेला आहे. ही एक सर्वात मोठी आनंदाची आणि दिलासा देणारी बातमी सर्व लाडक्या बहिणीसाठी माता भगिनींसाठी आली आहे. पण बघा, मुख्यमंत्र्यांनी सांगितलेली 2 कामे केली तरच 3,000 मिळणार आहेत, अन्यथा फक्त 1,500 रुपये मिळतील आणि पुढचे जानेवारी फेब्रुवारीचे काय हप्ते तुम्हाला मिळायचे नाहीत हे तुम्हाला आधीच सांगितलेलं बरं. मग आता कोणती 2 कामे करावी लागतील जेणेकरून आपल्याला सरकारकडून सर्व रक्कम व्यवस्थित मिळेल, आता ती माहिती तुम्हाला लगेच दाखवतो. बघा, आता ही 2 कामे जर तुम्ही केली तर तुमचं नाव यादीत येईल आणि तुम्हाला मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत 3,000 रुपये मिळतील. मग आता कोणती 2 कामे, तर बघा लगेच दाखवत आहे. पहिलं काम करण्यासाठी CSC सेंटरला भेट द्या असं सरकारचं म्हणणं आहे. CSC सेंटर म्हणजेच ही सेवा केंद्र आपण मराठीतून देखील म्हणू शकतो. सेवा केंद्र आता आपल्या गावाकडे पण बरेच होऊ लागले, बरेच गाव असतील, गावामध्ये देखील आता सुविधा वाढल्या आहेत. पण जरी एका दुसऱ्या गावात नसेल तर तुम्ही शहराला तात्काळ भेट द्यायची. शहरात गेल्यानंतर आता बघा, कोणतंही छोटं मोठं शहर असतो त्या ठिकाणी हे केंद्र असतं. मग तुम्हाला जवळच्या शहराकडे जायचं आहे, असं नाही की खूप मोठं शहर सापडावं लागेल आणि ते लांब असेल तर त्या ठिकाणी जावं लागेल. जरी तुमच्या जवळपास थोडंसं मोठं शहर असेल आणि त्या ठिकाणी CSC सेंटर असेल तर तिथं जायचं आहे आणि तात्काळ तुम्हाला EKYC करून घ्यायची आहे. बघा, EKYC केल्यानंतरच येणारी रक्कम बँक खात्यात जमा होईल. त्यानंतर तुम्हाला आधार कार्ड मोबाईल नंबरशी लिंक आहे का हे चेक करायचं आहे. हे नसेल तर करून घ्या. बँक खात्याशी संलग्न आधार कार्ड मोबाईल नंबर नसेल तर तुम्हाला ते पण संलग्न करायचं आहे. बँक खात्याशी संलग्न केलं तरच येणारे पैसे डीबीटीतून तुमच्या खात्यात येतील, कारण सरकारला पैसे द्यायचे आहे डीबीटी अंतर्गत आणि डीबीटी अंतर्गत पैसे जर द्यायची म्हटलं तर तुमची ही कामे पूर्ण असली पाहिजे तरच पैसे येऊ शकतात. त्यामुळे सरकारने सांगितलं आहे की ही कामे आता तात्काळ करून घ्या, म्हणजे येणारी रक्कम ही तुमच्या बँक खात्यात डायरेक्ट जमा होऊन जाईल आणि एक मोठा दिलासा राज्य सरकारच्या माध्यमातून तुम्हाला नक्कीच मिळेल. त्यामुळे ही कामे तुम्हाला लवकर करून ठेवायची आहेत. तर अशा प्रकारची अपडेट होती. बघा, आता सरकारने सांगितलं आहे की मागच्या वेळेस निवडणुकांच्या काही कामांमध्ये आम्हाला जास्त काही रक्कम देता आली नाही, पण आता निवडणुकाचे वगैरे कोणतीही घाई नाहीये. आता सभांचा प्रचार थांबलेला आहे, त्यामुळे आम्ही कोणत्या क्षणी तुमच्या बँक खात्यात पैसे देऊ असं सरकारचं म्हणणं आहे. पण एवढं आहे की आचारसंहितेचं उल्लंघन करता येत नसल्यामुळे सध्या जानेवारीच्या हप्त्याचे पैसे यायचे नाहीत, पण डिसेंबरचा हप्ता देऊ शकता असं सांगण्यात आलेलं आहे. त्यामुळे सरकार डिसेंबरचे पैसे देत आहे, पण आचारसंहिता झाल्यानंतर, निवडणुका झाल्यानंतर तुम्हाला लगेच जानेवारीचा हप्ता मिळून जाईल. काळजी करू नका. सरकार घोषणा जाहीर केल्यानंतर आपण या चॅनलवरती अपडेट देत असतो. एकदम विश्वासाचं आणि महत्त्वाचं अपडेट आपल्या चॅनलवरती असतं. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायचंय, नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाकायचंय. धन्यवाद.